ठाण्याच्या नोईसवाडी काजूवाडी येथील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट क्रमांक 67 मधील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या विविध आरोप प्रत्यारोप आणि संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काजूवाडी येथील आदिती डेव्हलपर्स कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली। या पत्रकार परिषदेला विकासक फैजन अन्सारी, मुख्य प्रवर्तक दत्ता कदम व सहपरिवर्तक उपस्थित होते। या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात 171 पात्र झोपडपट्टी धारक आणि एक मंदिर असे एकूण 172 लाभार्थी आहेत। साऊथ फील्ड रियालिटी LLP या विकासकाची नियुक्ती प्रचलित सहकार कायदा आणि SRAच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व सहमतीने करण्यात आली आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांना 11 महिन्यांचे आगाऊ भाडे अदा करण्यात आले असून उर्वरित भाड्याचे धनादेश SRA प्राधिकरणाकडे जमा करण्यात आले आहेत। त्यामुळे भाड्याबाबत विकासकाविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचा दावा अशोक वैती यांनी केला। दरम्यान आगाऊ भाडे स्वीकारल्यानंतरही येथील 26 झोपडपट्टी धारकांनी घरे रिकामी केली नव्हती। त्यामुळे त्यांच्या विरोधात SRAच्या कलम 3338 अंतर्गत नियमानुसार कारवाई करण्यात आली। संबंधितांना योग्य सुनावणीची संधी देण्यात आली होती। या प्रक्रियेमुळे तब्बल 6 महिन्यांचा विलंब झाला असेही त्यांनी स्पष्ट केले। मात्र या आदेशाविरोधात विरोधक प्रफुल्ल पांडुरंग कदम यांनी कोणतेही अपील दाखल केलेले नसून स्थगिती आदेशही मिळवलेला नाही। तरीही कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे त्यांचे वैयक्तिक मत आहे। त्याचा अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करून अशोक वैती यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आम्ही यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या प्रकल्पावर शिंदे साहेब स्वतः लक्ष ठेवणार आहेत त्या ठिकाणी कोणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली। तर पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या पटलावर SRA प्रकल्पांबाबत उपस्थित झालेल्या मुद्द्यांचा संदर्भ देत वैती म्हणाले की काही प्रकल्पांमध्ये अनियमिततेची तक्रारी असू शकतात, मात्र अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या लाभार्थ्यांवर कोणताही अन्याय झालेला नाही। तरीही दिशाभूल करणारे आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आरोप केल्यास संबंधितांविरोधात प्रशासकीय कार्यवाही तसेच कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशाराही अशोक वैती यांनी पत्रकार परिषदेत दिला। यावेळी संस्थेचे सहप्रवर्तक सीताराम कांबळे यांनी देखील विकासकाविरोधात संस्थेची आणि रहिवाशांची कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले। आज ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन साऊथ फील्ड असेल, त्यानंतर आमचे कमिटी मेंबर असतील, मुख्य प्रवर्तक यांनी आज ह्या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली। त्याच्यामध्ये साऊथ फील्ड डेव्हलपर्स LLP यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये विविध प्रकल्प चालू आहेत आणि काही प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, काही प्रकल्पांची कामं सुरू झालेत। असं असताना अशा प्रकारचं त्यांचं तेवढी लॅबिलिटी नाही किंवा त्यांची कॅपॅसिटी नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार। त्यांची पूर्ण जबाबदारीने इथे काम करतायत इतर ठिकाणी, तशा प्रकारची जबाबदारी देखील ह्या ठिकाणी घेतलेली आहे। आम्ही देखील एखादं माणूस काम करणार आहे त्याचं पोर्टफोलिओ असेल, त्यांची स्टॅबिलिटी असेल किंवा त्यांची कामाची कॅपॅसिटी आहे, हे सर्व तपासूनच आपण हे काम त्यांच्याकडे दिलेलं आहे त्या साऊथ फील्डमध्ये। आणि असं असताना अशा प्रकारचं जर कोण म्हणत असेल ते चुकीचं आहे। त्याच्यामध्ये काही टेररिस्ट फंडच्या बाबतीत देखील एक वकिलांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की टेररिस्ट फंड वापरतात, असं कुठेही जर निदर्शनास आलं तर आपण तर काय गव्हर्नमेंट त्यांच्यावर ऍक्शन घेईल अशा प्रकारचं देखील आपण त्या ठिकाणी सांगितलंय। कुठल्याही प्रकारचा फंड नाही, आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे कारवाई जर असं काय असेल तर त्याच्यावर कारवाई गव्हर्नमेंट करेल। पण त्यांनी कामं काय काय केली मुंबईमध्ये सर्व ब्रोशरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। आज ह्या ठिकाणी जरी ही संस्था असेल, ह्या संस्थेच्या माध्यमातून जे काय लोकांचं देणं असेल, जे काय लोकांसाठी अपेक्षित पत्रव्यवहार असेल किंवा SRAच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना दिल्या त्या सूचना पूर्ण केलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये लोकांचं भाडं आहे ते 171 मधून 103 लोकांचं सोडून सर्वांचं भाडं दिलंय। त्या 3 लोकांचं भाडं का नाही दिलं
तर 3 लोक अपात्र असल्यामुळे भाडं दिलं नाही. ह्याच्यामध्ये एक म्हणजे 3 जण आहेत, त्या 3च्या विरुद्ध देखील काही लोकांनी म्हटलं की हे पात्र नसताना ह्यांना जागा दिली देणार किंवा दिलेले ह्यांना पात्र केलेलं अशा प्रकारचं जे काय म्हणणं होतं ते चुकीचं आहे. 3 लोकांचं अपात्र आहे, त्याचा एक पेपर तुम्हाला तिघांचे अपात्र केलेलं आहे. हे SRA माध्यमातून झालेलं आहे, सक्षम प्राधिकरण यांच्या माध्यमातून झालेलं आहे. ते देखील पेपर आपल्याला देईल. एसपीच्या जो मुंबई SRA माध्यमातून जे त्यांचं म्हणजे त्यांची बॅलन्स शीटच्या हिशोबाने असेल किंवा एफसीच्या माध्यमातून असेल, हे सर्व गोष्टी तपासून पाहून त्यांना ती मान्यता दिलेली आहे. मान्यता देताना मुंबईमधून दिलेली आहे आणि मुंबईमधून देत असताना त्या सर्व गोष्टी तपासून पाहिलेल्या आहेत. त्यांचं जे काही काम सुरू होतं, जेव्हा हे प्रोजेक्ट सादर करतात तेव्हा सादर करण्यापूर्वी त्यांचं एक अमाऊंट असते. ती अमाऊंट 7 कोटी 7.5 कोटी रुपये त्यांचं बॅलन्स असणं गरजेचं आहे. ती अमाऊंट तेवढी बॅलन्स आहे. त्याच्यानंतर पर्सेंटेजवर 2% ती अमाऊंट देखील आहे. ती देखील अमाऊंट त्यांनी त्या आज बँकेच्या खात्यामध्ये आहे. अशा प्रकारचं असताना अशा प्रकारचं जर म्हणणं असेल तर चुकीचं आहे. SRA सर्व गोष्टी तपासून त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जरी कुठली चर्चा जरी असेंब्लीमध्ये झाली असेल तरी हरकत नाही. ठाण्यामध्ये इतर ठिकाणी जर असं होत असेल तर ते निदर्शनं आणून दिलं पाहिजे. पण ह्या प्रोजेक्टमध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार म्हणजे येणार नाही अशा प्रकारचं आम्ही काम केलेलं आपल्या विकासकांनी आणि त्यांनी सांगितलंय की कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही. नक्की ह्याच्यामधून एक चांगलं उद्याच भूमिपूजन आहे. पाऊस असला तरी काम करण्याची त्यांची तेवढी ताकद आहे. पाऊस असला तरी काम करू शकतात. तर लवकरात लवकर लोकांना ह्या ठिकाणी कसं राहायला येतील हेच पाहणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा पजेशन देणार आहोत तेव्हा पजेशन पहिला असणं SRAचे जे लोक आहेत त्यांचं पजेशन पहिला आणि त्याच्यानंतर काही महिन्यानंतर जी बिल्डिंग आहे सेलची रियाबची तर पहिलं देणार, सेलची बिल्डिंगचं जे पजेशन आहे ते नंतर देणार. सदस्यांनी जे वाद घातले सगळे मिटले का? मला तर वाटतं मिटले. त्यांना देखील तुम्ही उद्या जर आलात तर त्यांना देखील काही विचारा प्रश्न, बाबा तुमचे काही तक्रारी आहेत का काय आहेत. जसं मगाशी पण मला सांगितलं, जो कोण कदम आहेत त्यांना जर तुम्ही ऑन कॅमेरा जर विचारलं तर तो पण म्हणाल ठीक आहे बाबा काय नाही, आमचा वाद होता तो मिटलेला आहे. जर जाऊन कॅमेऱ्यासमोर तो बोलणारच, पण असं कॅमेरा जर बाजूला ठेवून जर बोलला तर नक्की त्यांना देखील ह्या प्रोजेक्टच्या बाबतीत समाधान मिळेल अशा प्रकारचं आपण काम केलेलं आहे. असं आहे की हा जो 67 नंबरचा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये 171 सभासद आहेत, रहिवासी आहेत आणि आताच सल्लागारांनी सांगितलं त्या पद्धतीनेच काम चालू आहे. किती कोणाच्याही काही तक्रारी नाही, फक्त काही ठराविक मंडळींची थोडीफार तक्रार होती आणि त्याचं पण निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही 1-2 राहिलेले असतील तर त्यांचंही करू. आणि ज्या अर्थी आमच्या सल्लागारांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि जे डेव्हलपर आहेत, डेव्हलपरांनी आतापर्यंत जे रेग्युलर 5-6 महिने भाडं चालू केलेलं आहे आणि याच्या आताही काही लोकांचं राहिलेले होते त्या लोकांच्याही पण त्यांनी भाडं दिलेलं आहे. म्हणजे भाड्याची कुठेही तक्रार आताही नाही आणि उद्याही भविष्यात होणार नाही अशी आम्हाला खात्री वाटते. कारण आमचा सर्वात जास्त विश्वास हा आमच्या सल्लागारांवरती आहे आणि जेव्हा सल्लागारांनी आम्हाला सुचवलं त्या हे डेव्हलपर सगळ्यात चांगले आहेत आणि म्हणजेच ते चांगलेच आहेत. कारण आमचे जे नगरसेवक पूर्वी होते आणि माजी महापौर अशोक वैती साहेब यांनी आतापर्यंत या एरियामध्ये डेव्हलपमेंटसाठी भरपूर प्रयत्न केले आणि जेवढं काही केलेलं आहे सुविधा ते त्यांनी चांगल्या रीतीने केल्या आणि म्हणून त्याच्यामुळे काय झालं की सर्व जनतेचा त्यांच्या पाठीमागे पाठिंबा आहे आणि जनतेला माहिती आहे की ते चांगलंच काम करतील आणि त्यामुळे आमचा कुठेही काही त्याच्याबद्दल दुमत नाही आणि हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पार पडेल अशी आमची आशा आहे. सदस्यांमध्ये जो वाद होता तो मिटलाय का? हो, मिटलेला आहे. जवळजवळ 99% मिटलेला आहे. एक कुठे 1% कुठे बाकी असेल कोणाचं काही, जसं आता मला सांगितलं एक व्यक्ती आहे त्यांचे काही मतभेद असू शकतात, नाही अशत नाही. माणूस आहे त्याचा मतभेद असणार. ते मतभेद सोडवण्याचा प्रयत्न आतापर्यंत चालू होता आणि याच्या पुढेही चालू आहे आणि त्याच्यातून पण हा प्रोजेक्ट सही सलामत उभा राहील अशी आम्हाला आशा वाटते. दादा दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच.
कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. शहरातील जांभळी नाका भाजी मार्केटमध्ये एका विक्रेत्याकडून गटारातून वाहणाऱ्या पाण्यात मक्याची कणसे धुतल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बाजारात धाव घेत संबंधित विक्रेत्याला जाब विचारत चोप दिला. जांभळी नाका ही ठाण्यातील प्रमुख घाऊक भाजी बाजारपेठ असून येथे दररोज मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि फळांची खरेदी विक्री होते. किरकोळ विक्रेत्यांसह सर्वसामान्य नागरिकही स्वस्त दरात भाजी मिळत असल्याने या बाजारात खरेदीसाठी येतात. अशा ठिकाणी अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वैशाली हॉटेल समोरील परिसरात एक विक्रेता रस्त्यालगत गटारातून वाहणाऱ्या पाण्यात मक्यांची कणसे धुत असल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होताच नागरिकांकडून संबंधित विक्रेत्याला कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या प्रकाराची माहिती मिळताच मनसेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संबंधित विक्रेत्याला जाब विचारत चोप दिला. या घटनेमुळे काही काळ बाजार परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिकांनीही अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. यापूर्वीही भाजीपाला अधिक ताजा आणि आकर्षक दिसावा यासाठी काही विक्रेत्यांकडून कृत्रिम हिरव्या रंगाचा वापर केल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे का, याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जांभळी नाका परिसरात वैशाली हॉटेल समोरील भागात एका विक्रेत्याकडून मक्याची कणसे रस्त्यावरून वाहणाऱ्या गटारासारख्या पाण्यात धुतली जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया समाज माध्यमांवर व्यक्त होत आहे. गेले 3 दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत. पडलेली झाडे हटवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून प्रयत्न केले जात असले तरी त्यांना मनुष्यबळाच्या मर्यादा येत असल्याने खारीगाव येथील नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अभिजित पवार हे मध्यरात्री रस्त्यावर उतरले. हातात करवत घेऊन त्यांनी रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या कापून हटवल्या. पहाटे 3 वाजेपर्यंत त्यांचे हे काम सुरू होते. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस तसेच सोसाट्याचा वारा यामुळे विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. खारीगाव पारसिक नगर येथील सोसायट्या तसेच रस्त्यावर रात्री 12 ते 1:30 वाजेच्या सुमारास 7 झाडे कोसळली. या झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या. ही माहिती मिळताच अभिजित पवार यांनी ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधला. मात्र इतर भागातही पडलेली झाडे हटवण्याचे काम सुरू असल्याने ठाणे महानगरपालिका कर्मचारी येण्यास उशीर लागत होता. त्यामुळे वेळ न दवडता इलेक्ट्रिक करवत तसेच कुऱ्हाड हाती घेऊन अभिजित पवार यांनी झाडाच्या फांद्या कापण्यास सुरुवात केली. पहाटे 3 वाजेपर्यंत अभिजित पवार आणि त्यांचे सहकारी हे काम करत होते. पहाटे 3 वाजता सोसायट्यांचे आवार आणि सर्व रस्ते मोकळे झाल्यानंतर पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उसंत घेतली. पवार यांच्या या कर्तव्य दक्षतेबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.